श्री स्वामी समर्थ परब्रह्म ग्रंथाचा भाग 119। वांद्रीचे स्वामींच्या पायावर लोणंद घातलेले पाहून सर्वच जण चकित झाले होते। मुक्या प्राण्यांच्या त्या कृतीने सारे चकित झाले होते। बमगाड आणि त्याची बायको तर विस्मयाने पाहू लागली होती। चावट, लोकांना त्रास देऊ नकोस हा, स्वामी तिला म्हणाले होते आणि समजल्याप्रमाणे जणू काही सुंदरी वांद्रीन मान डोलावली होती। मिरवणूक पुढे सरकत होती व श्री व सो बमगाडकडे दुर्लक्ष करून स्वामी समर्थ पुढे जाऊ लागताच मात्र मान, तोरा, अहंकार, सहारे काही बाजूला ठेवून बमगाड नवरा बायको स्वामींना शरण गेले होते। स्वामी कृपा करावी, सौ बमगाड बोलली होती। माझ्या पतीच्या पायाला इजा झाली आहे स्वामी। बमगाड साहेब अगतिकच होऊन बोलला होता। डॉक्टरने आशा सोडले, तुम्हीच आता औषध सांगा आणि पाय बरा करा। स्वामी उपवासाने हसले होते आणि रागाने म्हणाले, गाढवा, आम्हालाच लाथा घातल्यास आणि तू आणि आम्हालाच औषध विचारतो। श्री व सौ बमगाड चकित झाले होते। स्वामींच्या बोलण्याचा संदर्भ त्यांना लागला नाही। त्या क्षणी दोघांनीही कोंडूनाना आठवला होता आणि आपण त्याला लाथाबुक्क्याने त्याच दिवशी मारलो, त्या दिवशीच आपण लंगडे झालो हे बमगाडच्या लक्षात आले। कोंडूनाना स्वामींचे भक्त होता आणि म्हणूनच स्वामींनी आपल्याला शिक्षा दिली हे त्याच्या ध्यानात येऊन बमगाड अनन्यभावे स्वामींना शरण गेला होता। स्वामींच्या पायावर डोके ठेवून बमगाड स्वामींची प्रार्थना करीत म्हटले, मला माफ करा, माझ्या अपराधाची क्षमा करून मला काहीतरी औषध द्या, आता या वेदनेने मला सहन होत नाहीये। स्वामी, पाय कापून प्रत्येक क्षणी मारण्यापेक्षा मी पाय कापण्या अगोदर मृत्यूला जवळ करेन। त्याच्या पश्चातापाचा चेहरा पाहून स्वामींच्या चेहऱ्यावर उग्र भाव नष्ट झाले होते। बमगाड केलेल्या अपराधाचे प्रायश्चित्त घेतले आहे हे जाणून त्यांनी त्याला औषध सांगितले। स्वामींनी आपल्याला अभय दिले हे समजतात बमगाडचा चेहरा खुलला। त्याच्या बायकोलाही आनंदित झाली। सुंदरी वांद्री सुद्धा खुश झाली। तिने तर एका सेवेकऱ्याच्या हातातली झांज घेऊन वाजवण्यास सुरुवात केली। क्षणात तिथे श्री स्वामी समर्थांचा जय जयकार सुरू झाला। मांड्या, सोनारी आणि इतर जनाबरोबर सुंदरी वांद्री तालावर नाचू लागली आणि तिचा नाच पाहून स्वामी समर्थ पोट धरून हसू लागले। स्वामी समर्थांनी सांगितलेले उपचार सुरू करतात बमगाड साहेबांचा पाय डॉक्टरांनी कापायचा सल्ला दिला होता। तोच पाय केवळ 8 दिवसात बरा झाला होता। स्वामी समर्थांची होई ज्यावरी कृपादृष्टी, तयावरी सुख शांती समाधानाची वृष्टी। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। या पुढील कथा पुढील भागात ऐकूया। श्री स्वामी समर्थ।